हॅलो एव्हरीवन, माय एफ ची मी आहे आरजे श्रद्धा, जिला 95 माय एफ या रेडिओ स्टेशनवर तुम्ही रोज ऐकता. 7 ते 12 सलाम सोलापूर हा माझा शो. सोमवार ते शनिवार आणि रविवारी आगळ्या वेगळ्या पर्सनॅलिटीज बरोबर आपण एक मुलाखत मध्ये गप्पा मारतो. आणि त्यासाठीच आज आपल्या सोबत आहेत सोलापूरच्या जवळच असलेली कुर्डुवाडी, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आणि तिथे नवजीवन हॉस्पिटल इथे कार्यरत असलेले डॉक्टर हर्षद शहा सर. सो सगळ्यात आधी तर स्टुडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्ते. नमस्ते. इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की डॉक्टर म्हणून तर त्यांनी खूप साऱ्या पेशंट्सना सेवा दिलेली आहेच आहेत. खूप सारी आरोग्य शिबिरं घेतलेली आहेत, 100पेक्षा जास्त मधुमेह निदान शिबिरं घेतलेली आहेत, आणि गेल्या 20 वर्षांपासून आपल्या डॉक्टरी पेशाने ते लोकांची सेवा करतायतच. पण स्वतःचा पॅशन म्हणून त्यांनी आर्थिक साक्षरतेविषयी सुद्धा एक विषय हातात घेतलेला आहे, आणि लोकांना आर्थिक साक्षरता देण्यासाठी पण ते पॅशनेटली काम करतात. खरं तर दोन खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत, बट व्हॉट वी से अँड इव्हन सायन्सने आपल्याला सांगितलं की अपोजिट अट्रॅक्ट. मे बी हर्षद शहांची पर्सनॅलिटी तशीच आहे, आणि ते आता 2016 सालापासून नवजीवन वेल्थ या आर्थिक नियोजन संस्थेमार्फत लोकांना आर्थिक साक्षरता देण्याचं काम करतात. खूप सारी शिबिरं त्यांनी यासाठी घेतलेली आहेत, आणि त्याच रिलेटेड एका टॉपिकवर बोलण्यासाठी आज आपल्यासोबत ते आहेत. सो माय एफ एमच्या स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत, आणि एक छोटंसं इंट्रोडक्शन सोलापूरकरांना की कसं डॉक्टरी पेशा आणि आर्थिक या बाबी तुम्ही एकत्र करताय, त्याबद्दल आम्हाला काय सांगाल? ऍक्च्युअल फायनान्शियल फ्रीडम अचीव्ह केल्यानंतर एका स्टेजला मला असं वाटलं की आपल्याकडे आता जी काही आवड आहे, जी पॅशन आहे, त्याला आपण फॉलो केलं पाहिजे. आणि मग त्या पॅशनला फॉलो करण्याच्या दृष्टीने मी लोकांना ब्लेम गेम न खेळता आर्थिक साक्षरता शिकवायला चालू केली. मग खूप जवळचे मित्र जे होते त्यांना मी ते सांगायला लागलो, पण त्यानंतर त्याला थोडंसं प्रोफेशनलिझम येत गेलं, आणि त्या रिलेटेड मग पुस्तक लिहिलं गेलं, लोकांना आर्थिक साक्षरता शिकवली गेली, आणि आर्थिक साक्षरता शिकवून आता त्याची पुढची स्टेज जी आली आहे की ज्यामध्ये मला माझ्या पेशंटमधनं बऱ्याचशा लर्निंग शिकायला मिळाल्या, की ज्या लर्निंग अशा होत्या की ज्या लर्निंग मध्ये असं लक्षात आलं की लोकांकडे आर्थिक साक्षरता नसल्यामुळे येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्यातनं आपण सोल्युशन काही निर्माण करू शकतो का, आणि त्या सोल्युशनमुळे मी या दिशेला कन्वर्ट झालो. क्या बात आहे. सो फायनान्शियल एक्सपर्ट म्हणून सध्या ते फुल टाइम काम करतात आफ्टर हिज रिटायरमेंट. तर त्यांच्या आयुष्यात त्यांना कधी असं वाटलं की आता बाबा त्यांना फायनान्शियल फ्रीडम आलेलं आहे, आता त्यांनी रिटायरमेंट घेतली पाहिजे, आणि मग रिटायरमेंट नंतर सुद्धा त्यांची फायनान्शियल नीड ही जस्टिफाय होतीये. सो स्वअनुभव पण तितकाच दांडगा आहे, आणि आपल्या आयुष्यात कधी ना कधीतरी आपल्याला रिटायरमेंट येतेच, आणि त्याचं टेन्शन आपण अख्खं आयुष्य कॅरी करत असतो की रिटायरमेंट नंतर आपलं काय. त्यामुळे आता आपण पैशांच्या मागे पळतो, त्यामुळे आता आपण बऱ्याच गोष्टी कमवतो, इन्व्हेस्ट करून ठेवतो. काही लोकांना ते जमतं, काही लोकांना ते जमत नाही. पण आयुष्यात ह्या गोष्टी खूप सिंपल आहेत, हे त्यांच्याशी बोलल्यावर मला कळलंय. अर्थात त्याच्यासाठी प्रॉपर प्लॅनिंगची गरज आहे, आणि ते प्लॅनिंग कसं केलं पाहिजे स्पेशली रिटायरमेंटसाठी. तर त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात की रिटायरमेंट एक्सपर्ट म्हणून जेव्हा आपण काम करता तेव्हा आपल्याला काय प्रेरणा असते, आणि ती कशी मिळाली, आणि तुम्हाला असं का वाटलं की रिटायरमेंटचे लोकांना आपण हे नॉलेज दिलं पाहिजे? हा, काय सांगतात? एक्झॅक्ट ऍक्च्युअल माझ्याकडे एक पेशंट होता, राजाबाई म्हणून, जिचं वय 55-60च्या आसपासची ती लेडी. आणि ती लेडीची हिस्ट्री अशी होती की तिला अस्थमाचा त्रास होता. ओके. आणि त्या अस्थमाची पेशंट, तिचा नवरा एक सर्पदंशामध्ये, तिचं लग्न झाल्यावर मोजून वर्ष ते 1.5 वर्षामध्ये एक्सपायर झाला. ओके. आणि 2 महिन्याची मुलगी तिच्या हातात देऊन तो गेला होता. आणि त्यामुळे तिने प्रचंड कष्टाने जे शेत होतं तिच्या नवऱ्याचं 5-6 एकर, ते नीट सांभाळलं, आणि ते सांभाळत तिने मुलीला कष्टाने मोठं केलं, तिला शिक्षण दिलं, तिच्या बाबतीतल्या सगळ्या नियोजन आणि सगळ्या गोष्टी तिने कम्प्लीट केल्या. आणि ते सगळं केल्यानंतर तिने तिची जबाबदारी या पद्धतीने पाळली की तिचं लग्नही लावून दिलं, आणि तिचं लग्न झालं, सगळ्या गोष्टी क्लिअर अप झाल्या. आणि ते सगळं झाल्यानंतर जे 5-6 एकर शेत होतं ते क्षेत्र तिने तिच्या जावयाच्या ताब्यात दिलं, की जावयाला सांगितलं की आता तूच माझा मुलगा, आणि तूच हे सगळं सांभाळ. आणि शेती सगळी करणं, बागायत शेती आहे, ऊस आहे, डाळिंबाची बाग आहे, हे सगळं अरेंजमेंट त्या जावयाने एकदम परफेक्टली केलंय, सगळं व्यवस्थित आहे. पण एक दिवस ती म्हातारी माझ्याकडे आली, दमा लागलाय म्हणून. अक्षरशः तिला 10 पावलं चालतानाही, दम्याचं पेशंट तुम्हाला माहितीये की त्याला 10 पावलं चालणंही दम्यामुळे फार अवघड जातं. तर ज्यावेळी तिला ते चालायचं होतं त्यावेळी ते चालताना दम लागत होता, पण ती आली होती माझ्याकडे हॉस्पिटलमध्ये एकटीच. अच्छा. आणि मग मी तिला म्हणलं, अगं तू एवढी वर्ष तुझ्या मुलीसाठी एवढे कष्ट घेतले, तू एवढं सगळं केलंय, त्या जावयाला
जवळजवळ 2-2.5 कोटीची प्रॉपर्टी हातात दिली आहे. त्याचं दर वर्षाचं उत्पन्न जवळजवळ 10-15 लाख रुपये येत आहे. आणि मग तुझ्या बरोबर कोणच कसं घरातलं आलं नाही, म्हणजे तू का घरातल्या कुणाला घेऊन आली नाहीस? बरोबर. तर ती म्हणली की सगळी कामामध्ये अडकलेली आहेत. म्हणजे मला हे जाणवलं की ज्यावेळी माणसाची गरज संपते, म्हणजे तो प्रोडक्टिव्ह राहत नाही, त्यानंतर त्याची किंमत लोक करत नाहीत. बरोबर. नाहीतर तिला खरं तर तळव्यावरच्या फोडासारखं जपायला पाहिजे होतं त्या लोकांनी, की बाबा हिनी मला एकटीने, सिंगल मदर असतानाही एकटीने इतकी काळजी घेऊन मला लहानाचं मोठं केलं. एवढं सगळं माझं नियोजन तिने बघितलं. आणि ते जर तिने एवढं सगळं केलं तर तिच्या बरोबर मी लहान आजारी असताना माझी आई असंच करत होती का? मला एकटीला जा म्हणत होती का दवाखान्यात? नक्कीच नव्हती. त्यावेळी ती स्वतः यायची. मग आज ती आजारी पडल्यावर तीही लहान मुलासारख्या स्टेजला आली आहे, ती दुसऱ्यावर डिपेंडंट आहे, तर मी तिला घेऊन यायला पाहिजे. तर ते मुलगीही घेऊन आली नाही का? तर तिला तिच्या मुलांना शाळेत सोडायचं होतं आणि त्यांना डबा करून द्यायचा होता. आणि जावई आला नाही का? तर जावयाला काहीतरी छाटणीचं काम होतं डाळिंबाच्या. म्हणजे थोडक्यात काय की ज्यावेळी मग आता हे कामं तर कायम राहतातच, पण हेच जर तिने तिचं रिटायरमेंटचं योग्य नियोजन केलं असतं, तिच्याकडे 1-2 लाख रुपये, 5 लाख रुपये, 10 लाख किंवा तिचं जे रिटायरमेंटची रिक्वायरमेंट आहे ती जर असली असती, तर ती एखाद्या शेजाऱ्याला सांगू शकली असती, हे धर तुला 2,000 रुपये देते, चल मला दवाखान्यात घेऊन, हे करू शकली असती. आणि बेसिकली माणसाचाच काय, सगळ्यांचाच गुणधर्म हा आहे की जर गुळ असेल तर मुंगळे लागतात. हिने गुळच ठेवला नाही, गुळ सगळाच अगोदर वाटून टाकला, तर गुळ वाटल्यानंतर मुंगळे कुठनं लागणार? म्हणजे ही चूक मला जाणवली. आणि ही फायनान्शियल लिटरसी तिथं नाहीये, अशातला भाग नाहीये. बऱ्याच ठिकाणी आपल्याकडं शहरामध्ये सुद्धा आपण बघतो की लोक एखादा व्यवसाय चालू करतात, व्यवसाय चालू केल्यावर व्यवसायामध्ये पैसे कमी पडतात म्हणून स्वतःच्या रिटायरमेंटला वेगळे काही काढत नाहीत, पण व्यवसायामध्येच पैसे गुंतवत राहतात आणि म्हणतात की हा व्यवसायच माझा रिटायरमेंट प्लॅन आहे. पण एका स्टेज नंतर तो व्यवसाय मुलांच्या ताब्यात दिल्यानंतर त्या गल्ल्यामधनं ते पैसे काढू नाहीच शकत. बरोबर. त्यामुळे त्यांनी स्वतःला पगार द्यायला चालू केला पाहिजे पहिल्यांदा स्वतःचा व्यवसाय चालू केल्यावर. क्या बात आहे. सो रिटायरमेंट आणि त्याच्या रिलेटेड प्लॅनिंग किती इम्पॉर्टंट आहे या विषयावर आज आपण सरांशी बोलतोय. सो दुसरा प्रश्न मी सर तुम्हाला असा विचारेन की रिटायरमेंट मध्ये कोणत्या 4 वयांचा विचार करणं आवश्यक आहे, त्याबद्दल काय सांगाल? अगदी खरं तर रिटायरमेंट मध्ये हे 4 वय फार महत्वाचे आहेत. आणि ती 4 वय कोणती महत्वाची? तर तुमचं करंट एज, आत्ताचं तुमचं वय काय, त्याच्यानंतर तुमचं डिझायर रिटायरमेंट एज. करंट एज जे आहे ते तुम्ही बदलू शकत नाही. बरोबर. डिझायर रिटायरमेंट एज तुमच्या हातात आहे की तुम्ही 50व्या वयी रिटायर व्हायचंय का, तुम्हाला 60व्या वर्षी रिटायर व्हायचंय का, 55व्या वयी व्हायचंय का, 30व्या वयी व्हायचंय. जसं मी माझ्या 45व्या वयी रिटायर व्हायचा निर्णय घेतला, तो माझा डिझायर रिटायरमेंट एज होता. बरोबर. त्यानंतरचं तिसरं वय येतं ते कंपल्सरी रिटायरमेंट एज, बरोबर, किंवा मॅन्डेटरी रिटायरमेंट एज, जे गव्हर्नमेंट म्हणतं 60 आहे. काही ठिकाणी गव्हर्नमेंटने 58 केलेलं आहे बरोबर. की नवीन पिढीला वाव मिळावा, त्यांना जास्त काम मिळावं आणि जुन्या माणसांनी आपली जागा रिकामी करून द्यावी. बरोबर. तर ते आहे मॅन्डेटरी रिटायरमेंट एज, ते 60 आहे. आणि त्याच्यानंतर चौथं वय आहे ते म्हणजे मॉर्टॅलिटी एज. म्हणजे तुम्ही तिथनं पुढे किती वर्ष जगणार आहात आणि जितकी वर्ष जगणार आहात त्याच्या रिलेटेड अंदाजे तुमची किती खर्च लागणार त्याप्रमाणेच नियोजन करून ठेवणं. मॉर्टॅलिटी एज ही आपल्या हातात नाहीये, करंट एज हातात नाही, मॉर्टॅलिटी एज हातात नाही, पण मधली 2 एज जे आहेत, डिझायर रिटायरमेंट एज आणि मॅन्डेटरी रिटायरमेंट एज, हे हातात आहे. मग त्यातलं हे नियोजन आपण करणं आवश्यक आहे. क्या बात आहे. एकदम सिंपल आपल्याला सरांनी सांगितलंय की आपल्या आयुष्यातली ही 2 एज आपल्याला कळली की मग आपण रिटायरमेंटसाठी काय प्लॅनिंग करायचं, त्याची सुरुवात मला वाटतं आपण आत्तापासूनच केली पाहिजे. आणि त्याबद्दल आपण सरांशी बोलूयात. आता रिटायरमेंट खरं तर मॅन्डेटरी तर आपल्या सगळ्यांना कधी ना कधीतरी रिटायर व्हावंच लागणार आहे. डिझायर रिटायरमेंट एज आजकाल लोक बाय चॉईस घेतात, पण रिटायरमेंट लवकर असावी का, काय वाटतं? म्हणजे ते कसं ठरवावं, काय सांगा? अगदी आपलं रिटायरमेंट एज हे नेहमी, डिझायर रिटायरमेंट एज हे नेहमी अर्ली असावं. आणि ते अर्ली का असावं तर त्याच्या बाबतीतले 3 गोष्टींवर आपण लक्ष दिलं पाहिजे. टाइम, दुसरं आहे एनर्जी आणि तिसरं आहे मनी. ज्यावेळी प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत असं असतं की ज्यावेळी तो 20व्या वर्षापासून कमवायला लागतो, काही जण 25व्या वर्षापासून चालू करू लागतात, त्यावेळी त्यांच्याकडं थोडा सुरुवातीच्या काळामध्ये टाइम असतो, पण मनी नसतो आणि एनर्जी असते. बरोबर. त्यांच्याकडे ताकद भरपूर असते, म्हणजे त्यांना ट्रेकिंगला जायचंय सांगितलं तर ते लगेच जाऊ शकतात. त्यांच्याकडे
त्यावेळी एनर्जी पण असते आणि टाइमही असतो. हम्म. फक्त मनी नसतो, आणि त्यामुळे मनी नसतो त्यामुळे त्यांना वाटतं की अरे मी जर पैसे नाहीत कमवले तर पुढचं मला पूर्ण येईल की नाही, अडचणी येतील का, ह्या सगळ्या शंका असतात. बरोबर. मग जसं त्याचं वय 40च्या पुढे जातं हम्म. त्यावेळी त्याच्याकडं मनी असतो, हम्म. एनर्जी पण असते, हम्म. पण टाइम नसतो. कारण तो त्यांनी व्यवसाय असा वाढवलेला असतो किंवा त्यांनी असा जॉब पकडलेला असतो की जिथं त्याला टाइम मॅनेज करणं प्रचंड अवघड जात असतं. बरोबर. आणि मग तिसरी जी स्टेज येते तुमची 50, 55, 60 वयानंतर, त्यावेळी तुमच्याकडे मनी असतो, त्याच्यानंतर टाइम पण असतो भरपूर कारण तुम्ही रिटायर झालेले असता, पण एनर्जीच नसते. हम्म. म्हणजे ह्यावेळी मी नेहमी लोकांना बकिंगहॅम पॅलेसचं उदाहरण देतो बर. की ज्यावेळी तुम्ही कोणत्या तरी एखाद्या टूर गाईड बरोबर युरोप टूरला जाता, हम्म. त्यावेळी तुम्ही युरोप टूरला गेल्यानंतर तिथं बकिंगहॅम पॅलेसच्या बाहेर जे बाकडे टाकलेले असतात त्या बाकड्यावर बसता आणि त्या गाईडला सांगता अरे सॉरी रे मला आता काही ताकद राहिली नाही, आज 6 किलोमीटर तू म्हणतो चालायचंय आणि मी काय चालू शकत नाही 6 किलोमीटर, मी इथंच बसतो, तू बाकीच्यांना आज जाऊन घेऊन ये. बरोबर. हम्म. मग हे जे घडतं ते काय होतंय तर त्याच्याकडे पैसा आहे म्हणून तो युरोप टूरला गेलाय, त्याच्याकडे टाइम आहे, 20 दिवसाची युरोप टूर त्यांनी ऑर्गनायझेशन मध्ये घेतली, पण त्याच्याकडे एनर्जीच नाही. मग अशा वेळी जर तो युरोप टूरला जाऊन बकिंगहॅम पॅलेस बघणार नसेल आणि बाहेरच दारात बसणार असेल वॉचमन म्हणून, हम्म. तर मग त्यांनी जावं का? नाहीच. हम्म. पण मग त्याऐवजी जर त्यांनी ठरवलं की त्याचा रिटायरमेंट डिझायर एज जर 45 किंवा 50 ठरवलं, हम्म. तर 50 वयी त्याच्याकडे टाइम पण असेल, मनी पण असेल आणि एनर्जी पण असेल की तो Right. अख्खं बकिंगहॅम पॅलेस फिरून येऊ शकेल. बरोबर. मग ही मुवमेंट होणं गरजेचं आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की तुमचं डिझायर रिटायरमेंट एज हे अर्ली असलं पाहिजे. क्या बात आहे. सो जेवढं लवकर रिटायर तुम्ही व्हाल लाईफमध्ये तेव्हा आयुष्य जगू शकाल. ह्या तिन्ही गोष्टी आयुष्य जगताना खूप महत्वाच्या आहेत आणि त्या तिन्ही गोष्टींची सांगड घालणं पण तितकंच महत्वाचं आहे. त्यातली एकही गोष्ट जर नसेल तर खरंच आपली लाईफ आपण नाही जगू शकत आपल्याला हवी तशी. सो गोईंग अहेड विथ द रिटायरमेंट इन्कम, जिथे ऍक्टिव्ह इन्कम आणि पॅसिव्ह इन्कम असे दोन प्रकार त्यामध्ये असतात, तर यातला डिफरन्स काय सांगाल आणि एक्झॅक्टली या दोन्ही गोष्टी म्हणजे काय याबद्दल काय सांगाल? ऍक्च्युअल ऍक्टिव्ह इन्कम म्हणजे काय, तर मी जे काही कमवतोय ते मी आज काम केलं तरच मला मिळणार आहे. बरोबर. जसं की तुम्ही आता इथं आलाय, तुम्ही आला म्हणून तुम्हाला FM वाले पेमेंट देणार आहे, खरंय. किंवा मी डॉक्टर, मी हॉस्पिटलमध्ये किंवा कन्सल्टिंग रूम मध्ये बसलो तर मला पैसे देणार आहे. बरोबर. पण जर मी तिथं बसलोच नाही तर मला कोणीही पैसे देणार नाहीये. हम्म. हा आपला ऍक्टिव्ह इन्कम झाला. राईट. आणि जो पॅसिव्ह इन्कम आहे तो पॅसिव्ह इन्कम हा आहे की मी इथं बसलोय पण तरीही माझे पैसे मात्र मला कमवून देत आहेत, त्याला आपण म्हणतो पॅसिव्ह इन्कम. ओके. आता याच्यामध्ये एक सिंपल उदाहरण जे नॉर्मली सगळ्या लोकांना माहिती आहे ते म्हणजे मी एखादा घर घेतलंय किंवा एखादा फ्लॅट घेतलाय आणि तो भाड्याने दिलाय. राईट. आता तो भाड्याने दिलेला फ्लॅट किंवा मी एखादं दुकान घेतलंय आणि ते दुकान भाड्याने दिलंय, तर ते दुकान दिलेलं भाड्याने त्याला मला काहीच काम करायचं नाहीये. तो पॅसिव्ह इन्कम आहे की मी काही न करता माझ्या त्या फ्लॅटचं भाडं देण्यासाठी तो माणूस ऍक्टिव्ह इन्कम करतोय आणि तो पैसे कमवतोय आणि तो मला आणून देतोय. दॅट्स द ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह इन्कम. क्या बात आहे. खूप छान सरांनी एक्झाम्पल सकट समजवलंय सो दॅट आपल्याला आपल्या लाईफ मधले ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह इन्कम काय हे रिकॉग्नाइज होऊ शकतं. सो रिटायरमेंटच्या अगोदर आणि रिटायरमेंट नंतर ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह इन्कमची डिव्हिडेशन कसं करावं, त्याची विभागणी कशी करावी, त्याबद्दल काय सांगाल? इनिशियल स्टेजमध्ये आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या वेळी मी पहिला पगार चालू केलाय तेव्हापासूनच मी हे ठरवायला चालू केलं पाहिजे की मला ऍक्टिव्ह इन्कम जसा आहे तसाच पॅसिव्ह इन्कमची नियोजन करायला चालू केलं पाहिजे. म्हणजे थेंबे थेंबे तळे साचे, मी हळूहळू हळूहळू त्या दिशेने झुकायला पाहिजे, कारण कधी ना कधी एका स्टेजला मला पॅसिव्ह इन्कम लागणार आहे. बरोबर. रिटायरमेंटच्या अगोदर आपला ऍक्टिव्ह इन्कम हा 90% असतो आणि पॅसिव्ह इन्कम त्यावेळी तुमचा 10% तरी असावा, कारण तुम्हाला ते कळायला लागायला पाहिजे की नेमका पॅसिव्ह इन्कम काम कसा करतो, तो पॅसिव्ह इन्कम कसा असला पाहिजे, ह्याचं नियोजन शिकण्यासाठी आपल्याला तो पॅसिव्ह इन्कम 10% तरी असला पाहिजे. आणि ज्यावेळी तुम्ही रिटायर होचाल त्या रिटायरमेंट नंतर मात्र तुम्ही 45व्या वयी रिटायर व्हा, 50व्या व्हा किंवा 60व्या वयी व्हा, त्यानंतर मात्र तुमचा ऍक्टिव्ह इन्कम 10%च असावा आणि 90% तुमचा हा पॅसिव्ह इन्कम असावा की ज्यातनं तुम्हाला रेव्हेन्यू येत राहतोय आणि ज्याच्यावर तुमचं पुढचं लाईफस्टाईल चालू राहते. मग त्यावेळी तुम्ही ऍक्टिव्ह इन्कम 10% का ठेवला पाहिजे, तर त्यावेळी तुमचं 10% ऍक्टिव्ह इन्कम यासाठी ठेवला पाहिजे की तुम्ही ऍक्टिव्ह राहावा, तुमचा मेंदू चांगला राहावा आणि तुम्ही लोकांच्या संपर्कामध्ये राहावं, आणि यासाठी तुमचा तो ऍक्टिव्ह इन्कम असला पाहिजे की ज्याच्यावर तुमचं लाईफ अजिबात डिपेंडंट नाही, फक्त तुम्हाला त्यावेळी वेळ जावा, त्याचबरोबर लोकांशी कम्युनिकेशन चालू राहावं आणि त्याचबरोबर तुम्ही ऍक्टिव्ह राहावा, शारीरिक दृष्ट्या फिट राहावा, यासाठी तुम्हाला ते 10% ऍक्टिव्ह इन्कम ठेवायचं, त्याच्यापेक्षा जास्तची गरज नाही.
खूप छान सरांनी आपल्याला ही गोष्ट सांगितली आणि त्याप्रमाणे आता आपण पुढे जाऊन ते कसं मॅनेज करायचं त्याबद्दल सरांना विचारूयात. सरांनी ऑलरेडी आपल्याला सांगितलं की रिटायरमेंटची सुरुवात ही पहिल्या पगारापासूनच झाली पाहिजे टेक्निकली, आणि ती जर होत नसेल तर कुठेतरी आपलं कॅल्क्युलेशन बिघडतंय. तर काय सांगाल सर की रिटायरमेंटची सुरुवात कुठल्या वयात करावी आणि कशी करावी, काय सांगाल याबद्दल? ऍक्च्युअल कंडिशन अशी आहे की जी रिटायरमेंटची तयारी आहे ना, ती ज्या दिवशी तुमचा पहिला पगार आला त्या दिवशीपासूनच चालू झाली पाहिजे. कारण ज्यावेळी तुम्ही ती लवकर चालू करचाल त्यावेळी तुम्हाला ऑलरेडी खूप कमी रक्कम लागेल. ऍक्च्युअल रिटायरमेंट एक्झॅक्ट काय आहे, तर रिटायरमेंट म्हणजे एक प्रकारचं तुमचं गोलच आहे. म्हणजे जर मी एखाद्या जहाजात बसलोय आणि त्या जहाजाला कुठं जायचंय हेच सांगितलं नाही तर मला कळणारच नाही की ते जहाज कुठं जाईल. आता कदाचित ते जहाज भरकटेल. मग तसंच आपल्या जीवनाचं आहे की मला रिटायर कधी ना कधी तर व्हायचंय, हा गोल मला माहिती आहे, पण मी त्या गोलचा विचार करून त्याच्या रिलेटेड पहिली पावलंच उचलली नाहीये. म्हणजे फर्स्ट स्टेप जी आहे माझी ती अर्ली घेतली तर मला जास्त पावलं टाकावी लागणार नाही. कमी पावलामध्ये माझी रिटायरमेंटची नियोजन करता येईल आणि मुवमेंट बदलून जाईल. क्या बात आहे. खूप सिंपल आपण हे समजून घेतोय आणि ह्या पद्धतीने आपल्या सगळ्यांनाच प्लॅनिंग करायचं आहे आणि अर्थात त्यासाठी डॉक्टर हर्षद आहेच आपल्याला हेल्प करायला. नक्कीच. रिटायरमेंटसाठी किती रक्कम गुंतवली पाहिजे? आय नो की बरेच यंगस्टर्स जे आहेत जे आपल्याला सध्या ऐकतायत आणि जे मे बी बाकीच्या सगळ्या गोष्टी क्लिअर असतील पण त्यांना हे माहिती नाही की कुठल्या एजमध्ये आपण किती रक्कम गुंतवली पाहिजे, तर त्याबद्दल काय सांगाल? बऱ्याच वेळा यंग जनरेशन तर असं थॉट करतं की अरे आता तर पगार चालू केलाय आणि आताच तुम्ही काय मला शिकवताय रिटायरमेंटच्या बाबतीत विचार करा. खरं तर ते फार गमतीशीर असतं त्यांच्या दृष्टीने आणि काही अर्थी ते बरोबरही आहे. पण मला असं वाटतं की जर तुम्हाला 45 एजला किंवा 50ला एजला जर रिटायर व्हायचं असेल तर तुम्ही अर्ली रिटायरमेंटसाठी प्लॅन करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी खरं तर खूप तुम्ही तुमचं आयुष्य एन्जॉय करताय, खरंच मान्य आहे की तुम्ही तुमच्या यंग जनरेशन मध्ये ते एन्जॉय करणं आवश्यक पण आहे. जसं मी मगाशी सांगितलं की तुमच्याकडे आता एनर्जी आहे, टाइम आहे, तर तुम्ही नक्कीच एन्जॉय करा. पण ते एन्जॉय करताना एक सिंपल गोष्ट करा की 10% ऑफ युअर इन्कम शुड बी फॉर द रिटायरमेंट. म्हणजे काय, तर तुमचं 20 ते 30 वय आहे तर त्यामध्ये तुम्ही जर समजा 1 लाख रुपये कमवताय तर त्यातले 10,000 रुपये तुम्ही रिटायरमेंटसाठी टाका. तुम्ही 20,000 रुपये कमवताय, ओके नो प्रॉब्लेम, 2,000 रुपये टाका. असं गृहीत धरून चालला की मला 18,000 पगार आहे. ज्यावेळी तुम्ही 18,000 पगार आहे म्हणून चालचाल त्यावेळी मुवमेंट बदलून जाईल. कारण कित्येक लोकांना 1 लाख पगार असेल तरी पुरत नाही आणि 20,000 असेल तरी पुरत नाही. त्यामुळे मी 2,000 कसे बाजूला काढावे अशी जी माझी मनस्थिती असते ती मनस्थिती खरं तर थोडीशी बाजूला ठेवली पाहिजे. ही मनस्थिती घेतली पाहिजे की मला 18,000 पगार आहे किंवा मला 90,000च पगार आहे, मला वरचे 10,000 मिळतच नाहीत किंवा 2,000 मिळतच नाहीत. हे ज्यावेळी मी डोक्यामध्ये सबकॉन्शियसली ठेवतोय त्यावेळी आपोआपच मी तेवढ्या पैशामध्येच खर्च करायला शिकतो आणि आपोआपच ती बाजूला पडायला लागेल रक्कम. आणि ती बाजूला पडलेली रक्कम तुम्हाला तुमचा रिटायरमेंटचा पूर्ण कॉर्पस तयार करून देईल. म्हणजे जर तुम्हाला आज 18,000 पगार असेल, 20,000 पगार असेल तर तो 18 धरताय तुम्ही आणि 18 धरताय तर तुम्हाला तुमच्या रिटायरमेंट नंतर 1 लाख रुपयाची पेन्शन त्या 2,000 दर महिना बाजूला ठेवल्यामुळे मिळू शकते. क्या बात आहे. किंवा तुम्हाला जर 1 लाख रुपये पगार आहे तर तुम्ही रिटायर ज्यावेळी होचाल त्यावेळी तुम्हाला ती 6 लाख ते 8 लाख रुपये तुम्हाला दर महिना पगार म्हणून मिळू शकते. हे जे 10,000 रुपये तुम्ही बाजूला टाकताय त्याच्या अगेन्स्ट. मग जर एवढी रक्कम तुमच्या पगारीच्या 10 पट रक्कम जशी इन्फ्लेशन प्रमाणे त्यावेळी तयार होणार आहे तेवढी जर तुम्हाला पेन्शनला मिळणार असेल आणि त्याची सुरुवात जर तुम्ही फक्त 2,000 करणार असाल तर का नको करायला. बरोबर आहे. फक्त जर यामध्ये एक लक्षात घ्या की जसं यंग जनरेशन हे विचारतंय तसं काही जण आता इथं आहेत की जे म्हणतील की माझं वयच आता साहेब 30च्या पुढे गेलंय, मी काय करू. तर मग मी यासाठी एक थंब रूल सांगेल की खरं तर याला खूप प्लॅनिंगली तुमचा फायनान्शियल ऍडवायझरशी बोलून त्याच्याशी चर्चा करून की तुमचा आत्ताचा करंट खर्च किती आहे हे एक्झॅक्ट काउंट काढला पाहिजे आणि मग त्याच्या रिलेटेड तुम्हाला किती रक्कम लागणार त्याचं नियोजन केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही डायरीचेही होणार नाही ना आत्ताचं लाईफ एन्जॉय करू शकाल त्या पैशात. राईट. पण एक नॉर्मली आत्ताच्या घडीला जर तुम्हाला सांगायचं म्हणलं तर मी हे सांगेल की एक थंब रूल असा असला पाहिजे की 20 ते 30 या वयामध्ये तुम्ही तुमच्या इन्कमच्या 10% रक्कम टाका. तुमचं 30 ते 40 वय आहे तर तुम्ही 15% टाका. 40 ते 50 वय आहे तर तुम्ही 20% रक्कम इन्व्हेस्ट करा, बाजूला काढा. ते जर 50 ते 60 आलं तर तुम्हाला 30% टाकावी लागेल. म्हणजे तुम्ही जर 10,000 रुपये कमवताय किंवा 20,000 रुपये कमवताय तर त्याच्या 30% रक्कम म्हणलं तर तुम्ही लक्षात घ्या की 6,000 रुपये तुम्हाला बाजूला काढावं लागते. म्हणजे 14,000तच तुम्हाला जीवन जगावं लागेल. बरोबर. आणि त्यावेळी तुम्हाला ते जड जाऊ शकतं. त्यामुळं शक्यतो तुम्ही 20व्या वर्षी जर अर्ली चालू केलं
जे मी मगाशी सांगितलं की पहिल्या पगारापासून, तर हा प्रॉब्लेम जरा कमी येईल. तुम्हाला तुमचं लाईफ एन्जॉय चांगलं करता येईल. राईट. पण जर तुम्ही 50व्या वयी म्हणलं तर तुम्हाला 30% रक्कम बाजूला काढावी लागेल. शेवटी नाईलाज आहे, ती करणं पण गरजेचं आहे. तुम्ही खरंय. त्यावेळी 30 तर 30, पण मी ते केली पाहिजे, याचं नियोजन करणं आवश्यक आहे. सरांनी खूप छान स्टॅटिस्टिक्स आपल्याला सांगितलेत आणि आपण आपल्या एज प्रमाणे कुठल्या त्या ब्रॅकेटमध्ये बसतो त्याप्रमाणे आत्तापासूनच रिटायरमेंटची ही जी प्लॅनिंग आहे ती आपण करणं खूप गरजेचं आहे. सर, काही तुमच्या व्याख्यानांमध्ये किंवा जेव्हा तुम्ही लोकांना गाईड करता तेव्हा तुम्ही काही एक्झाम्पल्स सांगता व्हेरी इझी, आणि ते खरं डे टू डे लाईफमध्ये आपण इग्नोर करतो आणि बऱ्याच लोकांना वेगळ्या सवयी असतात त्यामध्ये ते कळत नाहीत पैसे कुठे जातात. तर त्याचा संदर्भ घेऊन आम्हाला काय छान एक्झाम्पल सांगाल आणि कसं फायनान्शियली ते रिटायरमेंटच्या वेळेस उपयोगी पडेल, काय सांगाल? ऍक्च्युअल गंमत अशी की आपण खूप वेळा बघतोय की बरीचशी नवीन पिढी ही गुटखामध्ये किंवा तंबाखूमध्ये स्वतःचे पैसे खर्च करत असते, किंवा कित्येक मुलं की त्यांचा चहासाठी दररोज 2-4 वेळा चहा पितात, त्याच्यासाठी पैसे खर्च करते. ऍक्च्युअल चहाची रक्कम किती आहे? 10 रुपये. पण जर त्यांनी ते दररोजचे 10 रुपये जर बाजूला काढायला 20व्या वर्षापासून चालू केले तर त्याला 10,500 रुपयाची पेन्शन दर महिना मिळू शकते त्याच्या वयाच्या 110 वर्षापर्यंत. जर एवढी पेन्शन त्याला मिळू शकत असेल तर त्यांनी दररोजचे 10 रुपये बाजूला एक चहाच्या अगेन्स्ट किंवा एक वेळच्या तंबाखूच्या अगेन्स्ट जर केलं तर काय हरकत आहे? तेच जर त्यांनी 50 रुपयाच्या बाबतीत केलं, म्हणजे खूप वेळा आपण हे पण बघतो की घरामध्ये आमच्याकडं टाउन प्लेसेसमध्ये असं होतं किंवा काही खेड्यांमध्ये असं होतं की लहान मुलं मागं लागतात, हट्ट करतात की शाळेत जाताना 10 रुपये दे, 10 रुपये दे, आणि ते 10 रुपये आई वडील किंवा आजोबा देतात त्यांच्या हातात आणि म्हणतात घे कुरकुऱ्याचा पुडा, घे बिस्किटचा पुडा. खरं तर ते अनहेल्दी फूड आपण त्यांना देतो, त्यामुळे त्यांचे हेल्थचे प्रॉब्लेमही चालू होतात. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही तुमच्या रिटायरमेंटसाठी जे 10 रुपये जे बाजूला काढून ठेवू शकत होता ते नको त्या ठिकाणी वेस्ट करून हेल्थला इश्यू तयार करतात. म्हणजे त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला 10,500ची पेन्शन चालू झाली असती. तेच जर 50 रुपये एखादा व्यक्ती करत असेल खर्च दररोजचा, तर महिन्याचे 1,500 रुपये झाले. महिन्याचे 1,500 झाले तर त्यांनी ते 20व्या वर्षापासून चालू केलं तर 52,500 रुपये त्याला दर महिना पेन्शन मिळेल त्याच्या वयाच्या 110 पर्यंत. जर तो नसेल तर त्याच्या बायकोला मिळेल. म्हणजे सरकारी पेन्शन मध्ये तर तुम्हाला नवऱ्यानंतर बायकोला निम्मी पेन्शन मिळते, इथं तर नवऱ्यानंतर बायकोला पूर्ण पेन्शन मिळेल. इव्हन इफ 110 वर्षामध्ये जर नवरा नसेल, बायको नसेल, तर त्याच्या मुलाला ती पेन्शन चालू होऊ शकेल. इतकं नियोजन तुम्हाला करता येऊ शकतं. क्या बात आहे. खूप विचार करण्यासारखी खरं ही गोष्ट आहे. आणि आपण त्या गोष्टी जसं सरांनी सांगितलं, थेंबे थेंबे तळे साचे, ते आतापासूनच आपल्यासाठी आणि आफ्टरच आपल्या पुढच्या पिढीसाठी नक्कीच करू शकतो. आपल्या आर्थिक गुंतवणुकीमध्ये कन्सल्टंटचं काय महत्व आहे? बऱ्याच लोकांना असं वाटतं की आजकाल सगळं गुगलवर अवेलेबल आहे, आम्ही वाचू शकतो आणि आम्ही करू शकतो. पण फायनान्शियल कन्सल्टंट म्हणून खूप लोक काम करतात आणि ऍज अ पॅशन म्हणून तुम्ही तरी काम करताय. म्हणजे जेव्हा वैद्यकीय पेशा असताना तो करून एक रिटायरमेंट त्यांनी डिसाईड केली, स्वतः रिटायर झाले आणि त्याच्यानंतर नाव दे आर कन्सल्टिंग अदर पीपल. तर काय सांगाल की कितपत महत्व असतं प्रत्येकाच्या लाईफमध्ये फायनान्शियल कन्सल्टंटचं? मी तुमच्या आरजे श्रद्धाच्या पेजवर फेसबुकच्या बऱ्याच वेळा बघितलंय की तुम्ही क्रिकेटच्या बऱ्याचशा पोस्ट टाकता. हो, म्हणजे बरोबर. तुम्हाला क्रिकेट प्रचंड आवडतं, मला माहिती आहे. मग आता मला सांगा की जर तुम्हाला सांगितलं मी की आज आपल्या FM मधल्या सगळ्यांना घेऊन खाली आपल्याला क्रिकेट खेळायचंय, गली क्रिकेट, राईट, खालच्या त्या पार्किंग मध्ये, हो, तर लगेच सगळे पळत तयार होतील, हो हो आज फार मस्त एन्जॉयमेंट, मजा येईल वगैरे असा विचार करून सगळे खाली पोहोचतील. राईट. त्यावेळी तुम्ही कुठला कोच अपॉइंट करता का हो? नाही, कोचची गरज नाही. गरज नाही. करेक्ट. कारण तुम्ही म्हणता आपण गल्ली तर क्रिकेट खेळतोय, कुठं इकडं ह्या कोपऱ्यात लागलं की 4 झाली, इकडं गेले की 2 रन्स झाले, आणि ह्या बाहेरच्या कंपाऊंडच्या बाहेर गेलं की आउट झाला. बरोबर. म्हणजे इतकं सिंपल म्हणून आपण ते क्रिकेट खेळतो. बरोबर. त्यावेळी तुम्हाला कुठला कोच लागत नाही, काही लागत नाही, किंवा कोण सांगायला येत नाही ए तू आउट झाला, ए तू असं खेळ, ए तू तसं खेळ, असं कोण सांगायला येत नाही, आणि त्याची गरज पण नाही. त्यामुळे ज्यावेळी तुम्हाला छोटंसं खेळायचंय म्हणजे 2-4-5 हजारामध्ये, त्यावेळी तुम्ही छोटे छोटे जे लोकल ऍप्स आहेत जे इन्व्हेस्टमेंटचे, त्याच्यावर तुम्ही नक्की खेळू शकता. पण ज्यावेळी तुम्हाला रणजीच्या क्रिकेट खेळायला जायचंय किंवा तुम्हाला नॅशनलला खेळायला जायचंय, त्यावेळी तुम्हाला कोचची गरज आहे. अर्थात. कारण जर कोच नसेल तर तुम्ही त्या पद्धतीने नाही खेळू शकणार. खरंय. कारण तो तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने गाईड करू शकेल की कुठं शॉट मारला पाहिजे, कुठं प्लेअर उभा आहे, कुठं नाही उभा आहे, लेग स्पिन काय, राईट काय, हे सगळ्या गोष्टी
ह्या सगळ्या तो सांगतो तुम्हाला आणि त्या दृष्टीने तुम्ही काम करता आणि त्यामुळे तुम्ही तिथं सक्सेसफुल होता. मग तसंच तुमच्या फायनान्समध्ये आहे की ज्यावेळी तुम्हाला करोडो रुपयामध्ये खेळायचंय, तुमच्या रिटायरमेंटची जी कॉर्पसची गरज आहे ती करोडो रुपयाची आहे आणि जर त्याच्यामध्ये जर तुम्हाला ते करायचं असेल तर तुमची गरज आहे तुम्हाला एक चांगला फायनान्शियल ऍडवायझर हवा. हा, तुम्ही तो निवडताना बराच विचार करा, पण एकदा निवडला की 100% सरेंडर व्हा आणि मग तो तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने गाईड करेल आणि तुम्हाला तुमचं रिटायरमेंट सिक्युअर करून देईल. क्या बात आहे. यामध्ये मी अजून एक उदाहरण देतो माझं नेहमीचं, जे मला प्रचंड आवडतं. ते मी महाभारतातलं उदाहरण देतो. महाभारतामध्ये ज्यावेळी द्यूत खेळायला बसतात पांडव आणि कौरव, त्यावेळी कौरव हे द्यूत खेळायला बसलेले असतात. त्यावेळी कौरव म्हणतात की आमच्या बाजूनी शकुनी मामा खेळेल, कारण आम्ही नाही खेळणार, आम्हाला येतंय पण आमच्या बाजूनी शकुनी मामा खेळेल. आणि इकडे युधिष्ठिर म्हणतो तो पण खरा खूप चांगला द्यूत खेळणारा होता. म्हणजे इतिहासामध्ये असंच आहे एक उल्लेख की तो खूप चांगला द्यूत खेळायचा, त्यामुळे त्याच्यावर स्वतःवर प्रचंड कॉन्फिडन्स होता आणि मी द्यूत खेळणार म्हणतो आणि तो स्वतः खेळायला बसतो. आता ज्यावेळी ते खेळायला बसतो त्यावेळी आपल्याला इतिहास माहिती आहे की कौरव जिंकायला लागतात आणि पांडव हारायला लागतात. ज्यावेळी कौरव जिंकायला लागतात आणि पांडव हारायला लागतात त्यावेळी युधिष्ठिर काय करतो की स्वतःची सगळी संपत्ती लावतो. संपत्ती लावल्यावर खरं तर तो हारलाय म्हणल्यावर त्यांनी थांबायला पाहिजे होतं, पण तो थांबत नाही. त्याच्या पुढची स्टेज तो घेतो, तो त्याच्या भावांना लावतो. त्याच्या पुढची स्टेज तो बायकोलाही लावतो. म्हणजे हे प्रचंड दुर्दैव आहे की ज्यावेळी आपण हारायला लागतो त्यावेळी खरं तर थांबलं पाहिजे, पण कुठं थांबायचं हेच कळत नाही. ज्यावेळी आपण स्वतः खेळायला लागतो त्यावेळी चुका व्हायला लागल्या तर माणूस अजून चुका करतो. बरोबर. आणि त्यामुळे त्या चुकांच्या गर्तेमध्ये तो अडकत जातो आणि गुंता वाढवत जातो. त्यामुळे एखादा गुरु तुम्हाला त्या ठिकाणी कसा गरजेचा आहे त्याचं एक उदाहरण जर घ्यायचं म्हणलं तर आपण आता काही क्षणापुरता असा विचार करू की समजा कौरव हारायला लागले असते, तर कौरव हारायला लागले असते तर शकुनी मामानी कौरवांची सगळी संपत्ती लावली असती का? नाही, ऑब्विसली नाही. बरं, भले लावली असती तर त्या सगळ्या 100 भावांना लावलं असतं का? नाही. त्यांच्या बायकांना लावलं असतं का? नाही. काय म्हणला असता मग त्यावेळी शकुनी मामा? काय म्हणला असता भांजे हम हार रहे हमें रुकना चाहिए. राईट. पण ज्यावेळी तुम्ही स्वतः खेळायला लागता त्यावेळी कुठं थांबायचं हे तुम्हाला कळत नाही. पण तुमचा एखादा गुरु तुम्ही हारायला लागला तर सांगतो की अरे नाही बाबा आता बस, थांबलं पाहिजे, आता नको, आता ह्याच्यापेक्षा जास्त चूक नको करू. राईट. आता शकुनी मामा खूप चांगला गुरु नव्हता, पण तरीही तो समाजाच्या प्रतिष्ठे खातर तुम्हाला खूप मोठी चूक करून देणार नव्हता, कारण त्यामध्ये तो स्वतः जबाबदार आहे अशी जाणीव समाजापुढे दिसली असती. बरोबर. जर तुम्हाला कृष्णासारखा एखादा चांगला गुरु मिळाला असता तर मग अजून मुवमेंट बदलली असती. त्यामुळे तुम्ही तुमचा गुरु चांगला निवडा. तो चांगला निवडल्यानंतर तो तुम्ही जेवढं स्वतःचं नुकसान करू शकता तेवढं नुकसान तर तुमचा कोणताच गुरु नक्कीच करणार नाही ह्याची खात्री बाळगा. त्यामुळे तुम्हाला एक गुरुची आवश्यकता आहे. येस, दॅट्स वाय फायनान्शियल कन्सल्टंट असणं का इम्पॉर्टंट आहे ते आपल्याला सरांनी सांगितलंय. इतकी छान इन्फॉर्मेशन सर सगळ्यात आधी तर तुम्ही आम्हाला दिली. आणि यंगस्टर्सना जे खरंच खूप अर्ली एज मध्ये सध्या कमवायला लागतात, पण एंड ऑफ द डे किंवा बऱ्याच लोकांना असं होतं की सॅलरी एंड ऑफ द मंथ पर्यंत पण पुरत नाही, मग रिटायरमेंटचं तर आतापासून प्लॅनिंग हा थॉटच त्यांच्यामध्ये नसेल, जो त्यांनी करणं खूप गरजेचं आहे. कारण प्रायव्हेट कंपनीजमध्ये जेव्हा आजकाल आपण रिस्की जॉब्स करतोय, बऱ्याच वेगवेगळ्या फील्डमध्ये आजकाल लोक जॉब करतात, कोविड सारखी महामारी येते, यावेळी फायनान्शियल बॅकअप आपल्याला असणं हे खूप गरजेचं आहे. अँड दॅट्स वाय सर अशा बऱ्याच लोकांना फायनान्शियल लिटरसी देत आहेत आणि साक्षर बनत आहेत. याच्यामध्ये मी अजून एक उदाहरण देऊ इच्छितो की मी हे उदाहरण पण बऱ्याच वेळा देतो की बाबा रिटायरमेंट का गरजेची आहे. तर ती रिटायरमेंट गरजेची आहे आणि ती कशासाठी गरजेची आहे याचं एक सिंपल उदाहरण मी देतो की बघा, आरजे श्रद्धा त्यांचे वडील, त्यांचं वडिलांचं वय ज्यावेळी 70 होईल त्यावेळी आरजे श्रद्धांचं वय झालेलं असेल साधारण 50. बरोबर. आणि त्यांची मुलगी जी सिया आहे तिचं वय त्यावेळी झालेलं असेल 20. बरोबर. आता गंमत बघा की ज्यावेळी वडील अश्विनी हॉस्पिटलमध्ये किंवा आपल्याकडे सोलापूरमध्ये जवळचं आणि मोठं हॉस्पिटल म्हणून मी अश्विनी नाव घेतो, कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जर ऍडमिट झाले तर ऍडमिट होताना जर त्यांच्या वडिलांनी सांगितलं की श्रद्धा तुला माझा काही खर्च करायची गरज नाही, माझे नियोजन मी केलेलं आहे आणि तुझ्या मुलीच्या शिक्षणाला 20 वय आलंय, तिच्या शिक्षणाला जे पैसे लागणार आहेत ते तू तुझे खर्च कर, फक्त तू मला हॉस्पिटलमध्ये नेऊन ऍडमिट कर आणि बेड शेजारच्या बिछाण्यावर तू बस आणि मला सेवा दे,
पैसे माझे मी खर्च करतो तर आरजे श्रद्धाला आनंद मिळेल का नाही मिळेल? नक्कीच नक्कीच हो. ती म्हणेल की बरं झालं, माझं सियाचं जे काही मला करायचंय एज्युकेशनचं ते सगळं मला पूर्ण पार काढता येईल. बरोबर. आणि ते पार काढता येत असेल तर मला वडिलांचा खर्च करायची गरज गरज नाही. नाहीये. पण हे जर नसतील पैसे वडिलांकडं तर मात्र श्रद्धांची मनस्थिती ही होईल की पिकल्या पानावर खर्च करावा का नवीन उमलत्या पानावर खर्च करावा. खरंय. म्हणजे ही द्विधा मनस्थिती तयार होती. बरोबर. आणि बरोबर. हीच गोष्ट पुढं ज्यावेळी आरजे श्रद्धा 70 वर्षाची होईल त्यावेळी सिया झालेली असेल 50 वर्षाची आणि तिचं मूल झालेलं असेल 20-22 वर्षाचं, खरंय. तीच अवस्था त्या मुलाच्या बाबतीत पण तयार होणार आहे. खरंय. मग त्यामुळं आपण आपलं रिटायरमेंटचं आर्थिक नियोजन जर परफेक्ट करून ठेवलं तर त्याच्यामुळे मुलांवर जबाबदारी पडणार नाही. एक्झॅक्टली. म्हणजे आता इथं खूप लोक हेही उदाहरण देतात की रेमंडचे जे मालक होते त्यांना गौतम अदानी त्यांच्या मुलांनी घराबाहेर काढलं वगैरे म्हणून आणि त्याचा फार खूप तो व्हिडिओ व्हायरल वगैरे झाला. पण मी म्हणतो तो निगेटिव्हली काय विचार करावा की माझा मुलगा मला घराबाहेर काढेल किंवा मला नीट सांभाळणार नाही. बेसिकली मी त्याच्यावर का ओझं टाकावं आर्थिकतेचा, हा विचार जास्त करणं सकारात्मक पद्धतीने गरजेचं आहे. आणि माझा मुलगा गौतम अदानी होणार, गौतम रेमंड होणार नाही ह्याची काळजी मी घेतलीच पाहिजे. बरोबर आहे. आणि ती कधी घेऊ शकतो, ज्यावेळी माझ्याकडे योग्य सल्लागार असेल त्यावेळी मी जो कोणतं शेअर्स कसा घ्यावा आणि त्याचा अभ्यास करण्याची एनर्जी घालवणार आहे ती त्यात एनर्जी न घालवता मी ते 2 तास माझ्या मुलामध्ये जर घालवले तर ते माझा ऍसेट आहे. आणि तो माझा ऍसेट इतका चांगला तयार होईल की तो मला घराबाहेर नाही काढणार. बरोबर आहे. कारण कर्मा रिटर्न्स म्हणलं जातं. कर्मा रिटर्न्स म्हणलं जातं ते हेच की ज्यावेळी मुलांना गरज आहे तुमच्या आधाराची लहानपणी त्यावेळी मी ट्रेडिंग करण्यात आणि ट्रेडिंगचं ज्ञान घेण्यात वेळ वाया घालवलाय. आणि ज्यावेळी मला म्हातारपणी 80व्या वेळी गरज आहे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यावर मला शेजारी कंपनीची, त्यावेळी मात्र तो पैसे कमवण्यात किंवा तोही ट्रेडिंग करण्यात वेळ घालवेल. बरोबर. मग त्यामुळे हे कर्मा रिटर्न्स तसं येणार आहे. तर बेटर ऑप्शन हा आहे की माझ्या व्यवसायामधनं मला जे काही उत्पन्न वाढवता येईल, तिथं काही स्किल डेव्हलप करता येईल, तिथं मी जास्त वेळ द्यावा. आणि त्याचबरोबर मी माझ्या फॅमिलीला वेळ द्यावा, जो वेळ मी पैसा कमवण्यासाठी जिथं माझी गरज नाही तिथं घालवतोय. जिथं मला पैसे देऊन हायर करून माणूस घेता येत असेल नॉमिनल किमतीमध्ये, तिथं मी प्रत्येक ठिकाणी स्वतःची एनर्जी कशाला घालवायला पाहिजे. बरोबर. हे गरज आहे. क्या बात आहे. खूप छान एक्झाम्पल देऊन सरांनी आपल्याला समजवलेलं आहे की वाय फायनान्शियल प्लॅनिंग इज इम्पॉर्टंट, रिटायरमेंट कशी डिक्लेअर केली पाहिजे आणि रिटायरमेंट घेताना कुठल्या कुठल्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. एक खूप छान पुस्तक सुद्धा सरांनी या संदर्भात लिहिलेलं आहे, तर ज्यांना वाचायचं ते डिटेलमध्ये वाचू शकतात. त्याच्यात त्यांनी ऑडिओ व्हिज्युअल्स पण इन्क्लूड केलेले आहेत, सो दॅट वाचायची जर सवय नसेल, आवड नसेल तर तुम्ही ऐकूही शकता आणि त्यातनं या गोष्टी पुन्हा एकदा तुम्हाला कळतील. सो जायच्या आधी आपले जे सगळे श्रोते आहेत सर, त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल आणि तुमच्या पुस्तकाबद्दल काय सांगाल? बेसिकली फायनान्शियल लिटरसी ही खूप गरजेची आहे. कारण आपल्याकडे भारतामध्ये एज्युकेशनल लिटरसी खूप आहे. म्हणजे त्याची आकडेवारी मी दरवेळी खूप वेळा सांगतो त्यामुळे आता परत रिपीट करत नाही. पण ती एज्युकेशनल लिटरसीच्या मानाने फायनान्शियल लिटरसी खूप कमी आहे. म्हणजे आपण पैसे कमवायचे कसे हे शिकायला आयुष्याची 20-22 वर्ष घालवतो. बरोबर. पण कमवलेले पैसे इन्व्हेस्ट कसे करावे, त्याचं नियोजन कसं करावं, डोंट पुट ऑल एग्स इन वन बास्केट, हे कसं नियोजन करावं, किंवा इन्व्हेस्टमेंटचे कोणकोणते पॅटर्न्स आहेत, कोणता पॅटर्न माझ्यासाठी सुटेबल आणि चांगला आहे, हे सगळं शिकण्यासाठी आपण 20 वर्षातले 1-2 तास तरी चांगल्या ठिकाणी घालवायला काय हरकत आहे. आणि त्याच्या रिलेटेड हे पुस्तक नक्कीच तुमची इच्छा आणि तुमच्या ज्या गरजा आहेत ते नक्की पूर्ण करू शकेल असं मला वाटतंय. ओके, तर थँक्यू सो मच पुन्हा एकदा आम्हाला इथे वेळ दिल्याबद्दल आणि खूप महत्वाची इन्फॉर्मेशन आमच्यासोबत शेअर केल्याबद्दल. खरंच सगळ्यांना ते लाईफ गाईड म्हणून उपयोगी पडणार आहेच आहे. आणि इथं मी एक शेवटची गोष्ट जी सांगू इच्छितो ती म्हणजे ही की श्रोत्यांसाठी सांगतो की बाबा श्रोत्यांना हे माहिती असावं की एक थंब रूल, आताच्या मी 30 मिनिटं जे काही आपण चर्चा केली त्यातनं घेण्याचा कोणता भाग आहे, तर त्याच्यातनं घेण्याचा भाग एवढाच आहे की थेंबे थेंबे सळे साचे. म्हणजे सुरुवात फार लवकर अर्ली करा, ही पहिली गरज आहे. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गरज जी आहे ती म्हणजे तुम्ही प्रामाणिक आणि क्लिअर राहा. म्हणजे ह्याच्यासाठी मी नेहमी म्हणतो की रामाची एक स्टोरी आहे की सगळे वानर रामाचं नाव त्या दगडावर लिहित असतात आणि तो दगड टाकत असतात आणि तो रामसेतू तयार होतो. बरोबर. रामाला वाटतं हे सगळे एवढं सगळं करतायत, त्यांना माझा थोडा हातभार लागेल म्हणून तोही एक दगड घेतो, त्याच्यावर
आणि टाकतो अच्छा. हा. आणि तो टाकल्यानंतर तो दगड बुडतो. बर. आणि आता बघा गंमत की सगळे वानर जो दगड टाकतायत तो तरंगतोय आणि रामाने टाकलेला दगड मात्र बुडतोय. त्याला आश्चर्य वाटतं की अरे मी टाकलेला दगड का बुडला. हम्म. तर तेवढ्यात तिथनं हनुमान येतो आणि हनुमान सांगतो जिसके साथ राम है वो डुबेगा नहीं हम्म. और जिसको राम ने छोड़ दिया वो तैरेगा नहीं. क्या बात. तो आपने छोड़ दिया. उसको छोड़ दिया है क्या तो बात. इसलिए वो डूब रहा है तो आप छोडो मत. तर राम आपल्याला केव्हा सोडणार नाही हम्म. ज्यावेळी आपण चांगलं आणि प्रामाणिक काम करायला लागू त्याच वेळी. त्यामुळे तुम्ही कुठलाही व्यवसाय करा, कसेही पैसे कमवा, पण कमवताना ते प्रामाणिकपणे जर कमवले तर ते तुमच्या रिटायरमेंटला नक्की उपयोगी पडतील, एवढी नक्की खात्री बाळगा. क्या बात आहे. Thank you. थँक्यू सो मच आम्हाला सगळ्या या गोष्टी तुम्ही सांगितल्याबद्दल. अँड डेफिनेटली तुमचं पुस्तक, तुम्ही सांगितलेल्या सगळ्या गोष्टी लाईफमध्ये आम्हाला नक्कीच गाईड करतील. वन्स अगेन थँक्यू अँड हॅव अ गुड डे. थँक्यू. थँक्यू.